मराठी शाळेची सुरुवात आणि शाळेचा पहिला वर्ग, पहिलेचा वर्ग हा अ आ ई ने सुरू व्हायचा. अननासाचा ज्ञ ज्ञानेश्वराचा इथपासून सुरुवात आणि तिथपर्यंत ज्ञानापर्यंत येऊन थांबते आपली मराठी वर्णाक्षर, आपली मराठी बाराखडी. आज्ञाचा आणि ज्ञ ज्ञानेश्वराचा सुरुवात आज्ञापासून, अज्ञानाचा अ ते ज्ञानेश्वराचा ज्ञ. ABCD ची सुरुवात पहा तुम्ही. ए फॉर ऍपल, जिथं खायचं सांगितलंय. जे फॉर जबरा म्हणजे गाढवातला एक प्रकार येतो. खाण्यापासून सुरुवात होते आणि गाढवापर्यंत जिचा शेवट होतो ती मराठी, ती इंग्रजी बाराखडी, ती ABCD. पण अज्ञानापासून सुरुवात होते आणि ज्ञानेश्वराच्या ज्ञपशी जिचा शेवट होतो ती मराठीची अस्मिता आहे. आणि औक्षण शब्द जो अ आ ई शिकला त्याला व्यवस्थित म्हणता येते. अ आ ई उ ऊ म्हणा. ए ऐ ओ आऊ आऊ. आईकडे काय मागायचं असेल, ए आई आऊ. भूक लागली, मराठी भाषा इतकी गमतीची. पोराला भूक लागली, लाडू बनवली होती आईनं. ए आई. आईने त्याच्याकडे पाहिलं, आऊ भूक लागली. आईने एक लाडू घेतला आणि त्याच्या तोंडात कोंबला. आहा चव लागली, प्रतिक्रिया व्यक्त केली. औक्षण म्हणजे ओवाळणं. मागच्या दिवाळीच्या पाडव्याला एक पोरगा आमच्या कॉलनीत उभा राहत होता आणि आईला आवाज देतो, आई आपल्या बाबाचं ऑक्शन कधी करणार येतो. म्हणलं गधड्या, ऑक्शन नाही औक्षण. ऑक्शन म्हणजे लिलाव. अख्ख्या गल्लीत उभं राहून तो ह्या बापाचा लिलाव करायचा का काय तुला. इंग्रजी भाषा तुम्हाला मराठीची गोडी कधीच देऊ शकणार नाही. आपल्याकडे मराठीची गोडी, आणि मराठी इतकी गोडी, माऊली ज्ञानोबाने तिची गोडवी सांगितली. माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृताती ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. मराठी भाषेची गोडवी, मराठी भाषाची इतकी गोडे. आता ते हल्ली कॉन्व्हेंटला शिकणाऱ्या पोरांची इतकी अडचण असते. ते पोर आईकडे जातात, आई येल्लो वरण दे आणि व्हाईट भात दे. अरे सरळ सरळ म्हण ना का वरण भात दे म्हणून. विठ्ठल हे शाळेतलं कीर्तन आहे म्हणून सुरुवात बाराखडी पासून करते बरं मी. मराठीची इतकी गोडवी. एकदा काय झालं, एक नवरा बाहेर चालला होता घरातून. त्याने सहज बायकोला विचारलं, मी मराठीचं मर्म सांगते तुम्हाला, मराठी भाषा किती गोडीची. स्वर बदलला तरी सुद्धा अर्थ बदलतो. जर एखादी बायको म्हणत असेल, नवीन लग्न झालं, नका ना जाऊ ड्युटीवरती, नका ना जाऊ आणि नका ना जाऊ, शब्द एकच आहे पण स्वर बदलला की अर्थ बदलतो. तुम्ही मला असं वाटतं व्याकरण शिकलेले नाहीत आणि डायरेक्ट तुम्ही 10वीला गेलेले आहेत का काय कोण. तुम्ही जिवंत आहेत का मेले आहेत ना तुम्ही. माहेकडे पहा बरं एकदा, गालात हसा जरा एकदा. एका दिवशी छातीत चमकून भुसकून मरून जातात, मग हसायचंही राहून जातं, सगळंच राहून जातं. तुमचे तर चेहरे दिसायचे मला सोयीच नाही, कारण दोन्ही फोकस माझ्याकडे केलेले. विठ्ठल एकदा एक नवरा बाहेर चालला होता घरातून. तो म्हणे, का ग मी बाहेर चाललोय, काय घेऊन यायचंय का, काय आणायचं असलं तर मला सांग. बाहेर चाललोय, काही घेऊन येऊ का. ती म्हणे, काहीच आणू नका, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. कळालं त्याला, धन्यवाद. नाही कळालं त्याच्या पुढे मी आता हानो घेईन बर का. पिढल पुण्यात एकाला घ्यायचा होता चहा, आणि म्हणजे सगळीकडे चहा घेतात. पुण्यात एकाला चहा घ्यायचा होता, बायकोने चहा दिला, चहा पित होता तो. चहाचे 2-3 घोट राहिले आणि अचानक काहीतरी आठवण झाली. त्याने मोबाईल काढला, मोबाईल चालू लागला. तेवढ्यात काय झालं सर, मोबाईल हातातला सटकला आणि खाली पडणार तेवढ्यामध्ये गड्यानं प्राणाची बाजी लावली, आडवा लावला. आणि जसा सचिन तेंडुलकर कॅच घेतो, तो हार्दिक पांडे, आणखीन कोणी असते मला क्रिकेटमधलं एवढं काही कळत नाही बरं का. क्रिकेटपटूने कॅच घ्यावी अशी खाली पडून जीवाची बाजी लावली. आडवा तिडवा पडून खाली पडणारा कप, पण गपकन गड्यानं कॅचच पकडली ना कपाची. तेवढ्यामध्ये समोर सोप्यावर बसलेली बायको त्याच्याकडे रागाने पाहत होती. बायकोकडे पाहिला त्याने, जीभ दातात धरली. बापरे, आता मेलोच असतो म्हणे. बायकोकडे पाहून तो म्हणला, कप वाचला. वाचला कोण. मी माईक घेऊन खाली येऊ का. तो म्हणे, वाचला कोण.
कप वाचला. त्याच्याकडे बायको पाहून म्हणाली वाचला असं. इथं पंगत झालेली का आधी? पंगत झालेली का? उद्या आहे का? नाही का? तुम्ही उपाशी आले का घरून? का जरा चतकुर चतकुर भाकरी जास्तीच्या आणले तुम्ही? रट्टाहून कीर्तनात बसायचे, भूक लागन. कीर्तन ऐकाना चतकुर अर्धी जरा कमी खात जा. विठ्ठल वाढदिवस साजरा करत असताना औक्षण करावं. माणसाच्या वयाची जेवढी वर्ष पूर्ण झालीत, वाढदिवसाचं वर्ष जितकंही तितकी कणकेची निरांजन करावे, ते कणकेचे दिवे करावेत. त्याच्यामध्ये तूप टाकावं, तितक्या वाती टाकाव्यात. एका ताटामध्ये घेऊन 50वा जर वाढदिवस असेल तर 50 दिवे ताटामध्ये घ्यावेत आणि त्या 50 दिव्यांनी ज्याचा वाढदिवस आहे त्याचं औक्षण करावं आणि ते दिवे त्या पाण्यामध्ये प्रवाहित करावेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण दिवे लागण्यासाठी जन्माला येतो, दिवे विझिण्यासाठी आपला जन्म होत नाही. म्हणून त्या केक वरती मेणबत्त्या लावून हॅपी बर्थडे यू यू. आपल्याकडे यू कुत्र्याला म्हणतात. अरे आधीच आपले हाडगाडे त्याच्यात यू 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 म्हणून त्याचं उरलेलं आयुष्य तुम्हाला कुत्र्यासारखं बनवायचंय का? फार फार तर केक कापा तुम्ही, फार फार तर घरामध्ये पेढा बनवा, शिरा बनवा, गोडधोड काहीतरी करा. वाढदिवस आहे त्याला तिलक करा आणि ते तिलक करून त्याच्यावरती अक्षत चिटवा. अक्षदा नाही बरं का, मूळ संस्कृत शब्द हा अक्षदच आहे. आणि अक्षत चिटकवत असताना किडलेली अर्धवट झालेले तांदूळ, सोनकिड्यांची घाण अशी अक्षदा चालत नाही. अखंड तांदूळ असावेत, त्याचे दोन्ही टोकं व्यवस्थित निमुळती असावेत. असे अक्षद त्या माणसाच्या कपाळावरती चिटकावेत. आपल्याकडे हिंदू धर्मात तिलक करण्याची पद्धत आहे, निरंजनाने त्याला ओवाळण्याची पद्धत आहे आणि सगळ्यांनी मिळून ज्याचा वाढदिवस आहे ना त्याला आशीर्वाद द्यायचा असतो. अकल्प हविष्य व्हावे तया कुळ